नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे शरद पोंक्षे जो काही अभिनेता आहे त्यांनी नेमकं काय म्हणलेलं आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि बोलणार आहोत. बघा, पहिल्यांदा वाटेल हे खरंच कुणी बोललेलं आहे का, असा हा प्रश्न पडू शकतो. मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. जळणाऱ्यांनी जाळणाऱ्याने ती वाचली असती तर ते जाळू शकले नसते, असं हे उद्गार जे काही प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे आहे. आणि त्यांचा जोरदार प्रतिटोला दिलेला आहे ते म्हणजे शाहीर संभाजी भगत यांनी. आज आपण दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. पण त्याआधी मनुस्मृती म्हणजे नक्की काय आणि तिचं जाणणं का महत्वाचं होतं हे आपण या मध्ये पाहूया. बघा, 25 डिसेंबर 1927 महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं होतं. हे केवळ एक पुस्तक जाळलं नव्हतं, हे शतके चाललेल्या जातीय अत्याचाराच्या प्रतीकाला आग लावणं होतं. त्यावेळी लाखो दलित, बहुजन, स्त्रिया या समाजातील माणसावर ज्या नियमाने अत्याचार केले गेले त्या नियमांचा आधार होता. मनुस्मृती हे बाबासाहेबांनी केलं कारण त्यांनी मनुस्मृती वाचली होती आणि तीही सविस्तर वाचली होती. संस्कृतमध्ये सुद्धा वाचली होती. म्हणजे पोंक्षेचं म्हणणं वाचली असती तर जाळली नसती हा युक्तिवाद जो आहे तो सुरुवातीलाच कोलमडतो. आणि आता थेट मुद्द्यावर येऊया मित्रांनो. बघा, पोंक्षेजी म्हणतात मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. मग हे काही श्लोक कशाचे आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, मनुस्मृतीमध्ये अध्याय 10 श्लोक 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 3 वर्ण आणि शूद्र 1 वर्ण म्हणजे त्यांचा जन्मच वेगळ्या दर्जाचा. आणि स्मृतीमध्ये अध्याय 4 श्लोक 79 शूद्राला वेद ऐकण्याची बंदी आहे, ऐकले तर कानात गरम शिशेतून शिक्षा. मनुस्मृती अध्याय 11 आणि श्लोक 55 शूद्राने ब्राह्मणाशी वाद केल्यास जिभेला शिक्षा. हे दुय्यम वागणूक नाही का? हे काय आहे? मग प्रेमाचे पत्र आहे का? हा एक पोंक्षेचा प्रश्न आहे. आणि स्त्रियाबद्दल आपण पाहूया. अध्याय 9 श्लोक 3 स्त्रिया लहानपणी वडिलाच्या, लग्नानंतर नवऱ्याच्या, म्हातारपणी मुलांच्या अधीन, स्वातंत्र्य अजिबात नाही. पोंक्षेजी हे जर वाचलेलं नाही असं सांगता की हे वाचूनही दिसत नाही. आता बोलूया शाहीर संभाजी भगत यांच्याबद्दल. संभाजी भगत हे केवळ शाहीर नाहीत, ते एक जागृत सांस्कृतिक योद्धा आहेत. जलसा असो, भाषण असो किंवा सोशल मीडिया, ते जनतेशी भाषा बोलतात. पोंक्षेंच्या विधानावर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, मनुस्मृती वाचल्यानेच ती जाळली. बाबासाहेबांनी संस्कृत शिकले, ग्रंथ वाचले आणि मगच ते जाळले. जे वाचत नाही ते असल्या ग्रंथाचं समर्थन करतात. हे शब्द म्हणजे केवळ टीका नाही, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या रेडल्स इन हिंदुझम आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच हिंदू धर्मातील कोडे आणि जातीचे उच्चाटन या ग्रंथामध्ये मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केला आहे. जो माणूस मनुस्मृती न वाचता तिचं समर्थन करतो तो खरंच तिचा प्रामाणिक समर्थक आहे का, की राजकीय सोय म्हणून वापर करतो? हा मोठा प्रश्न आहे. पोंक्षे अभिनेते की राजकीय प्रचारक झाले आहेत का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शरद पोंक्षे हे एक गुणी अभिनेते आहेत हे मान्य धरू, पण गेल्या काही वर्षात ते वेगळ्याच भूमिकेत दिसतात. विशिष्ट विचारधारेचे मुखपत्र म्हणून वारंवार असे विधान करताना दिसत आहेत, ज्यात इतिहासाला नव्याने रंग दिला जात आहे आणि त्यामागे एक स्पष्ट राजकीय अजेंडा दिसतो. मनुस्मृती निर्दोष सांगणे म्हणजे त्या जातीय व्यवस्थेला, त्या अत्याचाराला, त्या शोषणाला निर्दोष सांगणं.
हे फक्त पोक्षीचं मत नाही, हा एक विशिष्ट गटाचा प्रचार आहे जो इतिहासाला पुसण्याचा प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न अत्यंत धोकादायक आहे, कारण तो जखम ताजी असताना मलम लावण्याऐवजी जखमच नव्हती असं सांगतो. आपण एक समाज म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेव्हा इतिहास पुसला जातो तेव्हा त्याच चुका पुन्हा होण्याची शक्यता वाढते, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. आज जर आपण म्हटलं मनुस्मृतीमध्ये काही चुकीचं नव्हतं, तर आपण त्या लाखो माणसांचं काय करतो ज्यांनी शतकानुशतके त्या नियमाखाली यातना भोगल्या? त्यांचं दुखणं खोटं होतं का? त्यांचं अस्तित्व नाकारायचं का? हे प्रश्न निर्माण होतात. शाहिरी संभाजी भगत सांगतात, आम्ही जाणणारे आहोत कारण आम्हाला माहित आहे काय जाळायचं. हे शब्द म्हणजे राग नाही, हे शब्द म्हणजे जागृती आहे. एक जागृत समाज आपल्या जखमांना ओळखतो, त्यांना लपवत नाही आणि त्यांच्यावर मीठ चोळणाऱ्यांना स्पष्ट नाही म्हणतो. शेवटी एकच सांगतो, पोक्षीजींनी मनुस्मृती वाचली असेल किंवा नसेल ते त्यांनाच माहीत, पण बाबासाहेबांनी वाचली होती, डोळ्यात अश्रू येईपर्यंत वाचली होती, आणि मगच त्यांनी तिला आग लावली, ते दहन केलं. आणि ते दहन म्हणजे रागाचं प्रतीक नव्हतं, ते न्यायाचं प्रतीक होतं. आणि आज संभाजी भगत यांच्यासारखे शाहीर त्याच न्यायाची आठवण करून देत आहेत. हा प्रश्न मनुस्मृतीचा नाही, हा प्रश्न आहे आपण कोणाच्या बाजूने उभे आहोत, शोषकांच्या की शोषितांच्या. तर आज आपण जे काही शरद पक्ष अभिनेता आहे त्यांच्या वक्तव्याबद्दल आज व्हिडिओ बनवला आहे आपण. तुम्हाला सुद्धा त्यांच्या जे काही वक्तव्य आहे त्याबद्दल तुम्हाला सुद्धा काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट बॉक्सद्वारे तुमचं विचार व्यक्त करू शकता. इतकाच व्हिडिओ होता. जय भीम, जय भारत.